काल व्हिडिओच नाही बघा टाकला, राहूनच गेला. आणि सकाळ सकाळचं आजचं बघा तुम्ही, गाय कशा निवांत बसले ते. आणि का 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता मी. गाय घेऊ नका, गायींचं रेट भरपूर वाढलेत आणि आता जरा थांबा तर त्या व्हिडिओला खरंच एवढा भरपूर सपोर्ट दिलाय बरं का. खरंच खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे बरं का मी माझ्या YouTube फॅमिलीची. कारण का एवढा ती व्हिडिओ छान चाललाय आणि एवढ्या कमेंट्स आहेत त्या व्हिडिओला. तर खरंच खूप भारी वाटतंय बरं का तसं प्रेम बघून. आणि आजचा पण मुद्दा सांगायचा म्हणजे ना, आता आपण गायींचा व्यवसाय करतो आणि गायी सांभाळतो. गाय सांभाळली म्हणल्यावर गायींची काळजी पण घेतली पाहिजे का नाही? आपली गाय जर आजारी पडली, तर तिला लगेच लक्ष दिलं पाहिजे का नाही? तर अ, म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का? गायींचा व्यवसाय मला एक कमेंट आली अशी, की "काय नाही, ही नुसतं दाखवायला आहे गायींचा व्यवसाय परवडत नाही." तर कसं असतं माहिती आहे का? आपल्या करण्यावर आपण जे जसं गायींचं करतोय त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. आपण काळजी घेऊन गायींना सांभाळतोय का? का गायींकडे लक्षच देत नाही. नुसतं असं थोडंसं आपलं वैरण पाणी करायची, चारा पाणी करायचं आणि अ, जास्त लक्ष नाही द्यायचं, तर मग ती उपयोग नाही बघा. तर तुम्हाला सांगते, आपण सकाळी उठल्यानंतर आता माझं काम रुटीन मी सांगते. उठलं की पहिलं गाय बांधून घ्यायची असते त्या. माझ्या गायी मोकळ्या असतात, तुम्हाला मोकळ्या तर दिसते त्या. गाय बांधून झाल्या की लगेच मोकळ्या कुंड्या असते त्या पेंड वतून घ्यायची असते. पेंड वतून घेतली की वर बारली वतून घेतली. पेंड आणि बारली वतून झाली की ती पारली आणि पेंड ही खाल्ली का ती आपल्याला लगेच समोर दिसतं. कारण का आपण पेंड बारली झाली की लगेच चारा टाकत असतो गायींना. चारा टाकून झाला, की पेंड आपल्याला प्रत्येक कुंडीत दिसते, की गायीने आपल्या पेंड खाल्ली का, नाही खाल्ली. आणि अ, लगेच वैरण वतून घ्यायची, म्हणजे एक पाटी वतून घ्यायची. म्हणजे माझं रुटीन मी सांगते. एक पाटी वतून घ्यायची आणि धारा काढायला बसायचं. मग मला सांगा आपलं किती लक्ष गायींवर पाहिजे? अ, आपल्या गायीनं ती वैरण खाल्ली का? आपल्या गायीनं पेंड बारली खाल्ली का? असं लक्ष आपलं राहतंच. आणि ती खाल्ली तर लगेच दुसरी पाटी धारा काढून घ्यायच्या. 1 तास लागतो धारा काढायला. तोपर्यंत मिस्टर दुसरी पाटी वतायला चालू करतात. दुसरी पाटी वतून झाली, की झालं गायींचं कामच झालं. धारा काढून झाल्या, 2 पाट्या वैरण वतली, पेंड वतली, बारली वतली. अ, 1.5 ते पावणे 2 तासात, 1.5च तासात गायी सोडून दिल्या. 1 तास धारला, अर्धा तास वैरण टाकायला, पेंड टाकायला आणि गायींना खायला. गाई फास्ट खाते त्या वैरण. कुट्टी केलेली असते आणि वैरण एकदम मस्त मध्ये असते. तुम्हाला मी वैरणीचा एक व्हिडिओ आता काढीन कशी आहे ती. आणि आपल्याला लगेच समजतं प्रत्येक गाय. आणि माझं कसं असतं, गाय लगेच सोडून द्यायची. सोडून दिली की प्रत्येक गायपाशी आपण जातो. मी अशा कड्या करून घेतल्या त्या भोरकडी आणि ती भोरकडी सोडून द्यायची असते त्या. तर मग प्रत्येक कुंडीत लक्ष जातं, ह्या गायीनी वैरण खाल्ली का किंवा राखली. आणि वैरण जर त्या गायीनं राखली तर तिच्याकडे लगेच लक्ष द्यायचं, की तिनं का सगळी वैरण खाल्ली नाही, तिला काय प्रॉब्लेम आहे का. आणि असा चेहरा आपल्याला लगेच दिसतो. आता हिचा बघा चेहरा कसा आहे. फ्रेश चेहरा असला ना, गाईला काहीच नाही म्हणायचं. आणि गाईचा चेहरा थोडा जरी ही झाला, तर लगेच समजून जायचं आपल्या गाईला ना काहीतरी त्रास आहे म्हणून तिनं वैरण नाही खाल्ली. आणि लगेच लगेच अर्जंटमध्ये डॉक्टरांना कॉल करायचा. आणि डॉक्टर आले की डॉक्टरांना दाखवायचं. 1 इंजेक्शन, 2 इंजेक्शन डॉक्टर देतात. आपली गाय लगेच कव्हर होती. आणि आपण लक्ष जर नाही दिलं, आपण तिला आता तशी खाल्ली नाही वैरण, आता संध्याकाळी खाईल असं जर म्हणलं, तर तिचा आजार वाढत जातो. आणि तिचा आजार वाढत गेला, की मग परत आपला खर्च वाढतो. तिचं दूध कमी येतं. तिचं तब्येत खराब होती आणि तिला कव्हर व्हायला परत 4 दिवस, परत 8 दिवस असं आजारपण वाढत जातं. तर आजारपणाला महत्त्वाची गोष्ट ना, आजारपणाला गायी सांभाळल्या पाहिजे. त्या आजारपणाला जर गायींना तुम्ही सांभाळलं, तर तुम्ही गायीच्या व्यवसायात सक्सेस झाला म्हणून समजायचं. आणि तुम्ही गायींवर लक्ष जर नाही नीट ठेवलं, तर तुम्ही सक्सेस कधीच होणार नाही. फक्त महत्त्वाचं कारण आहे बघा एकच, गायींना लक्ष ठेवणं. आता डॉक्टर जर आलं ना, डॉक्टर आलं की लगेच मग डॉक्टरांकडनं पण माहिती काढून घ्यायची. लगेच काय झालंय ते विचारायचं डॉक्टरला. एखादी गाय जर समजा व्यवस्थित अ, वाटली नाही आपल्याला, तर लगेच सांगायचं.
चेहरा जरी नाही ना फ्रेश दिसला एखाद्या गाय, आता एक गाय आहे बघा थोडीशी, तिचा थोडासा चेहरा सारखा फ्रेश दिसत नाही, तर माझं सारखं डॉक्टरांना विचारणं असतं, ती गाय फ्रेश दिसत नाही म्हणून. तर डॉक्टर म्हणतात तिनं वैरण, पेंड, बार्ली सगळं खाल्लंय ना व्यवस्थित? तर हो. मग खाल्लंय ना, तर तिला तुम्ही काहीच टेन्शन घेत जाऊ नका. आणि आता आमच्या गोट्यावर डॉक्टर येतात आणि आमच्या गोट्यावरनं दुसऱ्याच्या गोट्यावर आमच्या गावात जर डॉक्टर गेलं ना, आणि तर तिथं सांगतात, की म्हणजे आमचं नाव घेतात, की त्यांचं एवढं लक्ष असतं आणि त्यांच्या गोट्यावर आजारपण कधी नाही, गाय फेल कधी जात नाही आणि असं सांगतात. तर अ, मला ना त्यांनी सांगितलं, आमचे म्हणजे शेजारची होती त्यांनी, की अ, तिथं आमच्या इथं आल्यावर डॉक्टर तुमचं नाव घेत होतं, की भरपूर काळजी घेते ती आणि एकदम छान गायी सांभाळते ती. तर तुम्ही पण असंच लक्ष द्या. असंच छान-छान गायी सांभाळा आणि गायींच्या व्यवसायातून खरंच प्रगती होती बरं का. मला असं फार वाईट वाटलं, की अ, गायींचा व्यवसाय परवडत नाही. गायींच्या व्यवसायात काहीच राहत नाही. तुम्ही जर लक्ष देऊन नाही केलं ना, तर काहीच नाही राहणार आणि तुम्ही जर लक्ष देऊन गायींचा व्यवसाय जर केला ना व्यवस्थित, तर 100% तुम्ही ह्यात सक्सेस होणार. ही माझा शब्द आहे. आणि सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास दिवसभर निवांत. आता ना 9 वाजले ते आणि आता बघा मी किती फ्रेश आहे आणि किती निवांत आहे ती. आता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अजिबात गायींचा दरवाजा सुद्धा, गेट सुद्धा उघडायला जायचं नाही. एकदम बिनधास्त. आता फक्त वैरण आपल्याकडे चारा नसेल तर आणायचा, कट करायचं, ही बाकीचं नियोजन बघायचं. पण गायींकडे अजिबात फिरकायचं नाही. आणि 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी जर तुम्हाला काम करून जर एवढं पेमेंट भेटत असेल, तर कुठं भेटणार आहे मला सांगा तुम्ही? 2 तास सकाळी आणि 2 तास आपण कामाला जर गेलो, आता एक महिला अ, ₹250 रोजानं जर दुसऱ्याच्या शेतात खुरपायला गेली, तर आता आमच्या इथं असा नियम आहे, की तिनं 5 तास खुरपलं पाहिजे. त्या 5 तासात तिनं जेवण पण नाही करायचं, असा नियम आहे आणि मग ₹250 रोज देते ती. तर बघा, मग इथं 2 तास केलं तर काय, सकाळी 2 तास करायचंय, संध्याकाळी 2 तास करायचंय. दिवसभर गावाला जावा, निवांत राहावा. बाकीची इतर आपली कामं रानात काय असतेली ती करा. अ, म्हणजे काही असू द्या, काही करा. आता आपल्याला बघा नोकरी लागली, आता नोकरी जर लागली, तर तिथं 8 तासाची, 12 तासाची नोकरी असते. तिथं 2 तासाची नोकरी आहे का मला सांगा तुम्ही? कुठं कुठं पण दाखवा. आहे का 2 तासाची नोकरी? ह्याच्यासाठी मी सांगते तुम्हाला. आणि स्वतः मालक आहे इथं. तिथं कोण म्हणू शकणार नाही आपल्याला, की ही काम तू केलं नाही. स्वतः मालक झालेलं कधीही चांगलं. तर मी ना जेवढं मला समजतंय, जेवढं मला ह्यातला अनुभव आहे, तेवढ्या अनुभवातून मी तुम्हाला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यातनं मग घ्यायचं आणि विचार करायचा किंवा असं कृती करून बघण्यात खरं भरपूर फरक असतो बरं का. तर आता ना आणि आता हो का, ही कालवड आहे. ही कालवड आपण एक सांभाळी. आता तिकडं पण एक कालवड आहे. गायब गेली तिकडं. तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते. तिथं एक कालवड, ती एक कालवड सांभाळी. आता गाय विली. आता आणखीन परत फिरशे रिटर्न सगळ्या गाय वेळेला झाल्या त्या. आता विली की ह्यातली लगेच एक चांगल्या क्वालिटीची कालवड लगेच सांभाळायची आणि अ, तिसरी गाय आपली घरची तयार होती. अशा घरच्या पण गायी तयार करायच्या. आणि आता हिचं काय टेन्शन नाही. आता ही दूध प्यायची बंद झाली. आता ही चारा खाती, पेंड खाती आणि मस्त राहते. आता तिची शिंग जाळायची. तर आज डॉक्टरांना मी फोन केलाय. बघू आता डॉक्टर येणार आहेत. तर जर जमला ना शिंग जाळताना व्हिडिओ काढायला, तर मी नक्कीच. आणि थोडंसं आज म्हणजे काय होतं डॉक्टरना असं सांगायचं म्हणलं ना, मग त्यांना अगोदर व्हिडिओ काढायचा म्हणल्यावर सांगावं लागणार. तसा व्हिडिओ घेऊ शकत नाही ना आपण. आणि कुणाला आवडतं, कुणाला नाही आवडत. आता आपल्याला स्वतःला आवडतं म्हणून आपण व्हिडिओ काढतो, पोस्ट करतो. पण म्हणून मी कुणाला व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्नच करत नाही बघा. आपण स्वतः व्हिडिओ काढणं आणि टाकणं हीच माझं काम असतं. तर आज बघू. आणि काय होतं मग कॅमेरा धरायला पण माणूस पाहिजे. त्याची शिंग जाळायच्यात म्हणजे भुंडी गाय होणार आपल्या गोट्यावरती. तर मोठ्या कालवडाची ना राहिली ती माझ्याकडे, तर म्हणलं ती विसरले. कमीत कमी ह्याला तरी ह्याची तरी शिंग जाळावी म्हणून ह्याची आज अ, हे करणार आहे. तर बघू. तर चला अ, व्हिडिओचा इथंच एंड करते आणि उद्या रक्षाबंधन आहे. तर आजच ॲडव्हान्समध्ये माझ्या दादांना रक्षाबंधनाच्या तुमच्या बहिणीकडून खरंच खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा. आणि उद्याचा व्हिडिओ बघायला पण विसरू नका. खूपच छान व्हिडिओ असणार. तर चला माझ्या मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ.